नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। तर बघा सकाळची सुरुवात झाली, मस्तपैकी डोकं धुतलं, डोक्यावरनं स्वच्छ अशी आंघोळ झाल्याच्या नंतर देवपूजा केली, ओली केस तशीच झटकली आणि वर बांधून कामाला सुरुवात केली। सगळ्यात आधी नाश्त्यासाठी पोहे बनवले, कारण आज मला कामावर उशिरा जायचंय, 9 वाजता 9 साडेनऊ पर्यंत मला कामावर जायचंय। तोपर्यंत मला घरातलं सगळं काम आवरून जायचंय, त्यामुळे पटकन पोहे भिजवले। एका बाजूला कढईमध्ये पोहे बनवायला घेतले, दुसऱ्या बाजूला कुकरमध्ये वाटाणा बटाट्याची भाजी करायला घेतली। पटापट पोहे फोडणी घातले एका बाजूला आणि कुकरमध्ये पांढरे वाटाणे आणि बटाट्याची भाजी फोडणी करत होती। मस्तपैकी तेल तापल्यानंतर कांदा फ्राय केला, टोमॅटो टाकला आणि मसाले आपले जे मसाले आपण खातो, घाटी मसाला, गरम मसाला, हळद, ते सगळे टाकून सनी कुकरमध्ये वाटाणा बटाट्याची भाजी लावली। कढईमध्ये आज पोहे बनवले नाश्त्यासाठी मुलाला आणि पटापट घरातलं काम आवरायला घेतलं, कारण उद्या बाप्पाचं विसर्जन आहे, त्यामुळे आज मला बाप्पाला लाडूचा प्रसाद दाखवायचा होता। तुम्हाला तर माहिती आहे माझ्या सासूच्या घरी गणपती बाप्पा बसतात, पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं नाहीये। कधीतरी तुम्हाला दाखवेल, पण ह्या वर्षी नाही, बहुतेक पुढच्या वर्षी जर आपण असंच एकमेकांना भेटत राहिलो, तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहिले, माझ्या फॅमिलीत एकत्र मिळून राहिले, तर मी तुम्हाला पुढच्या वर्षी तरी माझ्या सासरच्या म्हणजे माझ्या सासूच्या घरच्या बाप्पांचं दर्शन नक्की करवेल। तर आज मला माझ्या सासूकडे लाडू पाठवायचे होते। माझे मिस्टर रोज जातात बाप्पाच्या दर्शनाला, मला रोज नाही जमत, मी 2-3 दिवसांनी वगैरे जाते बाप्पाच्या दर्शनाला। तर आज मी लाडू बनवणार आहे आणि लाडू पण पाठवणार आहे मिस्टरांच्या हातून बाप्पासाठी। तर बघा एका बाजूला कुकर लावला, पोहे झाले होते, मग त्या गॅसवर पटकन तवा ठेवला आणि चपात्या करायला घेतल्या। तर मला चपात्या केल्यानंतर पुन्हा लाडू बनवायचे होते, तर मी बेसनाचे लाडू बनवणार आहे। त्याची फुल रेसिपी तर मी आज सकाळी गडबड असल्यामुळे नाही व्हिडिओ बनवू शकली, तर त्याची फुल रेसिपी मी तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये। तर हे लाडू मी जे तूप बनवलं होतं ना, आपण जे तूप बनवतो बघा, तर ते तूप गाळल्यानंतर जी बेरी राहते ना, त्या बेरीपासून हे लाडू बनवलेत। तर बेसन टाकलंय त्याच्यात आणि तो तुपाचा जो खवा निघतो वर तो टाकलाय आणि तुपामध्ये मस्तपैकी बेसन भाजल्यानंतर तो खवा टाकून हे असे बेसनाचे लाडू बनवलेले। मला 11 लाडू पाठवायचे होते, 15 लाडू झाले, 4 लाडू मी घरात ठेवले आणि 11 लाडू बाप्पासाठी पाठवून दिले। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझी किती गडबड चालू आहे। तर मी पटापट गरम लाडू वळून घेतले आणि असे माझे लाडू झाले बघा, किती छान झाले आणि खूप छान टेस्टला लागत होते। 9 वाजेपर्यंत माझा सगळा स्वयंपाक झाला होता, नाश्ता झाला होता, लाडू बनवलेले होते, कारण मला जायचं होतं कामावर। तर तुम्ही बघू शकता मी पटापट घरचं आवरून तशीच कामावर निघाली, पण केसाला काही कंगवा लावायला वेळ मिळाला नाही। सकाळी जे केस धुतले होते, क्लिप लावला होता, तशीच मी कामावर पोचली आहे। जाऊ दे, केस वाळून जातील आणि 4 केस तर आहेत, काय त्याला कंगवा लावायचा। तर मी आपली कामावर आली। आता तुम्हाला दाखवते मी कामावर आज काय बनवणार आहे। तर आज ते लोक पण घरात आहेत, म्हटलं तर काहीतरी स्पेशल रेसिपी ही असणारच। तर मला माहीत नाही आहे काय बनवायचं, पण गेल्या मी हे राजगिऱ्याचं पीठ मळलं। राजगिऱ्याच्या पिठामध्ये ओवा, तीळ, धणे जिरे पावडर आणि थोडंसं चिली फ्लेक्स आणि मीठ टाकलं आणि खूप सारा बीट, किसलेला बीट टाकलाय, त्यामुळे हा राजगिऱ्याचं पीठ असं थोडंसं लालसर दिसतंय। तर कसं आहे, हेल्दी पण होतं, प्रोटीन पण जातं, राजगिऱ्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं आणि बीटरूट टाकल्यामुळे हे खूपच हेल्दी होतं। तर राजगिऱ्याचं पीठ मळायला चिकट असतं, लाटताना खूप सांभाळून लाटावं लागतं। तर अशा प्रकारे पटापट मी राजगिऱ्याच्या चपात्या करून घेतल्या आणि ह्याच राजगिऱ्याच्या गोळ्यापासून आपल्याला फ्रँकी पण बनवायची आहे। तर रेसिपी तुम्हाला आता पुढे दिसेलच। तर ॲव्होकाडो फ्रँकी बनवणार आहे मी। तर तुम्ही ह्याला राजगिरा ॲव्होकाडो फ्रँकी म्हणू शकता, कारण हे राजगिऱ्याचं पीठ आहे ना, राजगिऱ्यामध्ये बीट टाकलेलं आहे। तर ह्या चपातीचं आपण फ्रँकी बनवणार आहोत। तर मी आधी पटापट सगळ्या चपात्या बनवून घेतल्या, शेवटच्या एका चपातीचा फ्रँकी बनवायची आहे। तर तुम्ही बघू शकता मी हा कॅमेरा बाजूला, जो भैया असतो ना, काम करतो ना, म्हणजे मी त्याला भैया बोलते, मी भाऊ मानलाय त्याला, तर त्याच्या हातात कॅमेरा दिला पकडायला आणि ही शेवटची राजगिऱ्याची रोटी, चपाती, भाकरी, तुम्ही काय म्हणाल ती शेकायला घेतली। एका बाजूला खरपूस अशी तूप लावून शेकून घेतल्यानंतर त्याच्यावर टाकलं हे ॲव्होकाडोचं बॅटर। ह्याच्यामध्ये फक्त बारीक चिरलेला लसूण टाकलाय, ब्लॅक पेपर पावडर टाकली आहे, चिली फ्लेक्स टाकले आणि मीठ टाकलंय, ॲव्होकाडो आहे हे, आणि हे टाकल्याच्या नंतर ह्याच्यावर ऑलिव्हचे तुकडे टाकणार आहे मी। तर हे असं खूप सारे टाकले मी। त्यानंतर मी ह्याच्यावर ऑलिव्हचे तुकडे टाकलेत, त्यानंतर खजूरचे बारीक पीस केलेत, खजूर टाकलेत, म्हणजे तुम्ही विचार करा ही फ्रँकी किती हेल्दी होती आहे।
त्यानंतर खूप सारं चीज टाकलंय. तर बघा तुम्ही, त्याला म्हणजे त्या दादाला व्यवस्थित कॅमेरा पकडता आला नाही, त्यामुळे ते जरा माझ्याकडेच कॅमेरा मूव्ह झालाय, त्याला त्या फ्रँकीवर दाखवता आला नाही. तर अशा प्रकारे ही फ्रँकीचा मस्तपैकी रोल झालाय. तर तुम्ही बघू शकता खूप सारं चीज टाकलंय, ॲव्होकाडो आहे, ऑलिव्हज आहेत आणि त्यावर मी थोडंसं चीज टाकून असं मस्तपैकी सजवलेलं आहे. तर दीदीचा नाश्ता रेडी आहे. दीदीला नाश्ता दिला आणि त्यानंतर मी कॉर्न वेजीस बनवायला घेतलं. तर शिमला मिरची घेतलेली आहे, बेल पेपर, रेड बेल पेपर, येलो बेल पेपर, टोमॅटो आणि हे मध्ये दिसतंय ना ते बेबी कॉर्नचे तुकडे आहेत आणि हे उकडलेले कॉर्न आहेत. तर पटकन सुरुवात करूया. पॅन घेतलं, पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं, थोडासा बटर टाकला आणि त्यानंतर जिरं टाकलं. जिरं चांगलं नाचवलं त्याला पॅनमध्ये. जिरं चांगलं नाचल्यानंतर त्याच्यामध्ये टाकली सगळ्यात आधी शिमला मिरची म्हणजे हिरवी शिमला मिरची, त्यानंतर येलो बेल पेपर, त्यानंतर रेड बेल पेपर, त्याच्यानंतर हा बेबी कॉर्न. टोमॅटो आपल्याला शेवटी टाकायचा आहे म्हणजे नंतर टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपल्याला ह्याच्यामध्ये खूप कमी म्हणजे हेल्दी डिश बनवायची आहे. त्यानंतर मी हे झाकून ठेवलेलं आहे. आता तुम्ही विचार कराल बाजूच्या कढईत काय चाललंय, तर बाजूच्या कढईत भरलेली मिरची बनवायची. तर जाड मिरची असतात ना त्याचा मसाला बनवते मी. तर आता ह्या स्टेजला मी टोमॅटो टाकते म्हणजे त्या बेल पेपरला थोडीशी वाफ आल्याच्या नंतर मी टोमॅटो टाकलाय. टोमॅटो स्मॅश करण्यासाठी थोडंसं मीठ टाकलंय, व्यवस्थित हलवून घेतलंय. हा मसाला पुन्हा 2 मिनिटासाठी आपल्याला झाकायचा आहे, पण त्याआधी आपण टाकणार आहोत कॉर्न. तर हे उकडलेले कॉर्न आहेत, एक वाफ घेतलेली आहे आणि मग आता हे पुन्हा आपण झाकून ठेवणार आहे. लगेच मसाले टाकायची घाई करायची नाहीये. झाकून एक वाफ काढल्यानंतर काश्मीरी लालचा 1 चमचा टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही तिखट आपल्या अंदाजाने टाकू शकता. आता माझ्या कामावर जेवढं तिखट त्या लोकांना आवडतं मला माहिती आहे, त्या हिशोबाने मी तिखट टाकत असते. त्यानंतर धणे पावडर टाकली आहे. त्यानंतर 1 चमचा सांबार मसाला टाकलाय. मसाला तुम्ही चमच्याचा मापाने टाका. आता मला अंदाज आलाय म्हणून मी डायरेक्ट पॅकेटने टाकते. थोडंसं पाणी टाकले आणि पुन्हा मी झाकण झाकलंय. एक उकळी आल्याच्या नंतर त्याच्यावर क्रीम टाकली आहे. तर तुम्ही बघू शकता ही अमूलची क्रीम आहे. तुम्ही क्रीम तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर मी मस्तपैकी क्रीम टाकलेली आहे आणि पुन्हा मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. तर क्रीम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, नीट पसरवून घ्यायची आणि व्यवस्थित हलवल्यानंतर एक वाफ पुन्हा घ्यायची. एक वाफ होईपर्यंत माझ्या बाजूला मसाला रेडी झालेला. मग मी ह्याच्यावर टाकलं कसुरी मेथी. चांगली कसुरी मेथी मस्तपैकी परतून घ्यायची. तोपर्यंत तुम्हाला दाखवते तर ह्या माझ्या आजच्या केलेल्या राजगिरीची रोटी आहे. राजगिराची एकदम मऊ तूप लावलेली, बीटरूट टाकलेली, तीळ, ओवा मस्तपैकी टाकून केलेली रोटी आहे. आपली भाजी रेडी झालेली आहे. अजून बघा तुम्हाला दिसतच असेल थोडंसं चीज टाकलेलं आहे. चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता. तर अशा प्रकारे आपली ही कॉर्न क्रीम वेजीस तयार आहे. तर ह्याला मी नाव दिलं कॉर्न क्रीम वेजीस. तुम्ही काही पण नाव देऊ शकता. तर ही रेसिपी मी बनवलेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. चीज तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता, पण क्रीम मात्र नक्की टाका. क्रीममुळे खूप छान टेस्ट येते आणि कसुरी मेथी अजिबात स्किप करू नका. तर अशा प्रकारे ही व्हेजिटेबल माझी रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता सगळं जेवण झाकून ठेवलंय. मिरचीचा मसाला तयार झालाय, भाजी झाली आहे, राजगिरा रोटी बनवली आहे, मॅडमना फ्रँकीचा नाश्ता दिलाय, किचन गॅस क्लीन केलाय, टोडूला नाश्ता दिलाय आणि मी निघाली आहे दुसऱ्या कामावर. आता तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते. तर दुसऱ्या कामावरची रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला असाच खूप खूप सपोर्ट करा. तर दुसऱ्या कामावर एंट्री केल्या आज इथे आहे गावरान स्पेशल जेवण. तर मस्तपैकी पिठलं केलेलं आहे. लसूण आणि मिरचीचा ठेचा घालून हे पिठलं केलेलं आहे. खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे आणि असं जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं मीडियम मध्ये मी हे पिठलं बनवलंय. त्यानंतर मऊ लुसलुशीत अशी मुगाच्या डाळीची खिचडी बनवलेली आहे नाश्त्यासाठी. तर नाश्त्यासाठी अशी मस्तपैकी गरम मसाला, कांदा, टोमॅटो, मूग डाळ, तांदूळाची मऊ अशी खिचडी बनवली आहे. पिठलं बनवलंय मग भाकरी तर बनवायलाच पाहिजे. तर मस्तपैकी ज्वारीच्या फुगलेल्या टम्म फुगलेल्या भाकरी बनवलाय. भाकरी बनवतानाचा व्हिडिओ नाही शूट केला कारण तुम्हाला माहिती मी भाकऱ्या कशा बनवते, माझ्या भाकऱ्या कशा टम्म फुगतात. तर अशा प्रकारे किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे. कढईमधलं जेवण भांड्यात काढून ठेवलंय. सगळी भांडी घासून पुसून जागेवर ठेवली आहेत. गॅसचं मेन बंद करून मी आता चालली आहे घरी. तर माझ्या फॅमिलींना मला एक गोष्ट सांगायची की तुम्ही मला खूप छान छान कमेंट करता, मला अनेक प्रश्न विचारतात, पण प्रत्येकाच्या कमेंटचं उत्तर देणं मला जमत नाही कारण तुम्हाला तर माहिती आहे माझं काम कसं आहे. शिवाय घरातलं बघायचं, बाहेरचं बघायचं, वेळच मिळत नाही. तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल. त्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप सपोर्ट करा. बाय बाय.